आज काय रविवार असल्यामुळं फिरायचं नियोजन घातलं जरा. तर आज आम्ही जाणार होतो अडकूर मधल्या या प्राचीन मंदिरात आणि चंदगड मधल्या एका गडावर. आता ह्या मंदिराकडे जायचं असं ते सांगतो. गडिंग्लज मधून अडकूर मध्ये आणि अडकूर मधून इब्राहिमपूर. जर गाडीवरून फिरणार असला तर एकदम निवांत मध्ये तुम्हाला फिरायला घालणार बघा. आता आम्ही ज्या प्राचीन मंदिराकडे चाललेलो ते मंदिर 800 ते 900 वर्षापूर्वी बांधलेलं आणि अजून सुद्धा व्यवस्थित त्याचं बांधकाम आहे म्हणल्यावर खरंच बघण्यासारखं आहे इथं. आणि ह्या मंदिराजवळ एकूण एक गोष्ट कोरलेली दिसणार आपल्याला आणि बरोबर मंदिराच्या बाहेर आपल्याला सतीशिळा पण बघायला भेटतात. सतीशिळा म्हणजे काय? आधीच्या काळात नवऱ्याच्या निधनानंतर पत्नी सतीला जायची. तसं आपण आतमध्ये आलो तिथं आपल्याला महादेवाची पिंड सुद्धा कोरलेलीच दिसणार. फक्त काय महादेवाची पिंडच कोरलेली नव्हती, बाहेर बसलेला नंदी सुद्धा कोरलेला दिसणार आपल्याला. त्या मंदिराचे दर्शन घेतल्यावर तिथून जराच पुढं आपल्याला 2 प्राचीन जैन मंदिर दिसणार. या मंदिराचं बांधकाम सुद्धा दगडांमध्येच कोरलेलं आहे आणि हे पण मंदिर 900 वर्षापूर्वीचं जुनं आहे. हे दगडाचं बांधकाम तर एकदम खतरनाक होतं आणि हे तिन्ही पण मंदिर आहे की नाही हेमाडपंथी शैलीतले आहेत. या मंदिराच्या आतमध्ये पार्श्वनाथ दिगंबरांचं